नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल BKMP स्टडीमध्ये. तर नवीन जाहिरात निघालेली आहे आणि ही जाहिरात नाशिक जे आहे महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ही जाहिरात निघालेली आहे. तर मित्रांनो, चांगल्या जागा निघालेल्या आहेत, सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा जाहिरातीची माहिती तुमच्यापर्यंत आपल्या चॅनल मित्रांनो MPSCची सरळ सेवेच्या जाहिरातीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरील खालील पदाकरिता जाहिरात निघालेली आहे आणि तुमची 12वी ही झालेली असेल तरी तुम्ही काही पदाकरिता मित्रांनो अर्ज करू शकता. तर पहा, नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत खालील पदे मानधन पद्धतीने भरण्यासाठी अर्हताधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर किमान शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या संबंधित उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व प्रमाणपत्रासह जाहिरात संकेतस्थळावरील विहित नमुन्यातील अर्ज डाउनलोड करून व्यवस्थित भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा. तर खालील मित्रांनो ही पदे दिलेली आहेत आणि अर्जाचा नमुना आणि जाहिरात सर्व आपल्याकडे आहे. तर तुम्हाला जर जाहिरातीची PDF किंवा अर्जाचा नमुना पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये तुम्हाला WhatsApp नंबर देत आहे. तर त्याच्यावर मित्रांनो तुम्हाला सेंड करेल, तर तुम्ही हाय म्हणून पाठवा WhatsAppवरती. तर पहा, अस्थिरोग तज्ज्ञ तर MD DNB डिप्लोमा आर्थो हे त्यासाठी शैक्षणिक अर्हता लागेल आणि एकूण पदसंख्या त्यासाठी 3 आहे आणि पेमेंट आहे 1,10,000 मानधन. तर भूलतज्ञ MD DNB डिप्लोमा यासाठी मित्रांनो 4 जागा आहेत आणि 1,10,000 पेमेंट आहे. तर वैद्यकीय अधिकारी MBBS यासाठी 10 जागा आहेत आणि MBBS ही शैक्षणिक अर्हता लागणार आहे. तर 75,000 पेमेंट असेल. तर वैद्यकीय अधिकारी BAMS तर BAMS शैक्षणिक अर्हता 20 जागा आहेत, 40,000 पेमेंट आहे. तर स्टाफ नर्स BSc नर्सिंग किंवा JNM लागेल यासाठी शैक्षणिक अर्हता आणि यासाठी 30 पदे आहेत. तर 20,000 पेमेंट असेल यासाठी आणि ANM यासाठी शैक्षणिक अर्हता ही ANM लागेल, 20 जागा आहेत, 18,000 पेमेंट आहे. मिश्रक यासाठी B फार्मसी किंवा D फार्मसी लागेल आणि 6 जागा आहेत, 17,000 पेमेंट आहे. तर रक्तपेढी तंत्रज्ञ MSc BSc मायक्रोबायोलॉजीमध्ये असेल आणि 8 जागा आहेत त्यासाठी आणि 17,000 पेमेंट असेल. तर परिचारक प्रयोगशाळा यासाठी तुम्ही 12वी सायन्समध्ये पास असाल तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात आणि त्यासाठी 6 जागा आहेत, 15,000 पेमेंट असेल. आणि संगणक ऑपरेटर यासाठी 12वीत पास लागेल आणि MSc लागेल आणि तुम्हाला टायपिंग इंग्लिशमध्ये 40 टायपिंग लागेल आणि मराठीमध्ये टायपिंग 30 लागेल. तर 20 जागा आहेत यासाठी आणि 15,000 मित्रांनो तुम्हाला पेमेंट असेल. तर मित्रांनो, चांगल्या जागा आहेत आणि 12वीसाठी 12वीवरही तुम्हाला जागा निघालेल्या आहेत. तर अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण जे आहे, तर सार्वजनिक वैद्यकीय विभाग 3रा मजला राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण आहे. तर अर्ज कार्यालयीन सुट्टी व सार्वजनिक सुट्टी वगळून सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील. तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख व वेळ 4/10/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर सोबतचा अर्ज संपूर्ण भरून त्यामधील आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत लावणे बंधनकारक राहील. अर्ज दाखल करताना मूळ प्रमाणपत्र सोबत ठेवावीत आणि मूळ प्रमाणपत्राची खात्री करूनच अर्ज दाखल करता येईल, अन्यथा दाखल करून घेतला जाणार नाही. तर मुदतीत प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांनी यादी मनपाच्या नोटीस बोर्डावर तसेच मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येणार नाही. तर सर्व पदाकरिता पात्रतेसाठी एकूण 100 गुण असतील व त्याची विभागणी अंतिम वर्षाच्या गुण संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता संबंधित पदाशी निगडीत अनुभव याप्रमाणे असेल. तर अटी व शर्ती पहा येथे दिलेल्या आहे. तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जे आहे ते आवश्यक राहील. तर 1 ते 3चे जे मित्रांनो अनुक्रमांक 1 ते 3चे पदाकरिता कमाल वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत राहील. 60 वर्षावरील अर्जदारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक असेल. तर अनुक्रमांक 4 ते 10चे जे पद आहे, तर पदाकरिता कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38 वर्ष व इतर प्रवर्गाकरिता 43 वर्षापर्यंत राहील. अनुक्रमांक 1 ते 3चे पदाकरिता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची नोंदणी व नूतनीकरण आवश्यक आहे. तर महत्त्वाचे ते पॉईंट दिलेले आहेत मित्रांनो, ते तुम्ही वाचून घ्या. तर सदरची पदे कंत्राटी स्वरूपाची असून सदर पदांना नाशिक मनपा सेवेत कायम करून घेण्याचा व मुदतवाढीचा दावा मान्य केला जाणार नाही. मनपा कायम पदांना मिळणारा लाभ व पदाकरिता लागू राहणार नाही. तर सदरील जे पदे आहेत ही निव्वळ मानधनावर
भरावयाची आहेत. सुरुवातीस निवड झालेल्या उमेदवारांना प्रथमतः 6 महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कामाचे आदेश दिले जातील. तसेच त्यानंतर सदर उमेदवारांची आवश्यकता असल्यास सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने पुढील कामाचे आदेश दिले जातील. तर मित्रांनो 6 महिन्याची तात्पुरती स्वरूपात कामाचे आदेश दिले जातील आणि नंतर जे आहे ते मान्यतेने पुढेही तुम्हाला काम करण्याची संधी तिथे भेटू शकते. तर उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांना यांना प्राधान्य देण्यात येईल. तर उमेदवारांचे अर्ज जास्त संख्येने आल्यास एकाच 3 याप्रमाणे उमेदवार व प्रतीक्षा यादी जी आहे ती करण्यात येईल. तर उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव असल्यास त्यांना मुलाखतीस व नियुक्तीस अपात्र ठरवण्यात येईल. तर पहा येथे दिलेले आहे अर्जाचा नमुना. तर असा तुम्हाला अर्जाचा नमुना असेल आणि